हाय नमस्कार मैत्रिणींनो. तर चला आपण आहे ना आज आषाढ स्पेशल कापण्या बनवणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला आहे ना हा गुळ आहे. तर मी वाटीने घेतलाय पहा. बरोबर आपण वाटीच्या म्हणजे मापानेच घ्यायचा आहे, पेला किंवा वाटीच्या याने. तर मी 1 वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्यात आहे ना आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालून घ्यायचे. तर पाणी टाकल्याच्या नंतर आहे ना आपल्याला गॅसवरती ठेवून थोडंसं गरम करून पाणी म्हणजे गुळ आपला व्यवस्थित विरघळेपर्यंत ठेवायचा आहे गॅसवरती. तर हे पहा छान असा आपला गुळ आहे ना विरघळत आलेला आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटातच विरघळून जातोय. आणि विरघळल्याच्या नंतर सुद्धा ना आपल्याला हा गुळ गॅस लगेच बंद करायचा आहे. आता मी बंद करते, तोपर्यंत आपल्याला पीठ वगैरे चाळून घ्यायचंय. आणि हे पाणी सुद्धा जो म्हणजे गुळ विरघळून घेतलेला आहे ना तो सुद्धा आपल्याला पाक आहे ना गाळून घ्यायचा आहे, कारण गुळात कधी कधी कचरा वगैरे असतो. तर मी हे आता थंड व्हायला ठेवलं, गॅस बंद केलेला आहे. तर जे आपण हे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे पाक करून थंड झालेलं आहे. एकदम गरम आपल्याला अजिबात ठेवायचं नाही, एकदम गार करायचं आहे. तर मी आहे ना बाजरीच्या बनवते, कुणी कुणी म्हणजे गव्हाच्या पिठाच्या सुद्धा कापण्या बनवते. तर ज्या वाटीने आपण गुळ घेतला होता, पाणी घेतलं होतं, त्याच वाटीने ना मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय. ही अर्धी वाटी ना गव्हाचं पीठ आहे. तुम्ही रवा जरी वापरला याच्याऐवजी तरी चालतोय. आणि नुसत्या गव्हाच्या पिठाच्या बनवून सुद्धा म्हणजे बनवतात लोक. आणि हे थोडंसं मी आहे ना 2 ते 3 चमचे बारक्या चमच्याने आपलं बेसन पीठ टाकले. आणि आपल्याला आता बाजरीचं पीठ आहे ना 2 वाट्या घालायचे, कारण मी बाजरीच्या पिठाच्या बनवते ना. जेव्हा तुम्ही गव्हाच्या बनवता त्यात सुद्धा तुम्ही हे टाकू शकतात, बाजरीचं पीठ थोडं वापरू शकतात, कारण टेस्ट भारी लागते बाजरीच्या पिठाची. तर हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्यातच ही आहे ना मी विलायची पावडर घालून घेते. थोडंसं मीठ पण टाकायचं आपल्याला इथे याच्यात, कारण कुठलाही गोड पदार्थ करताना जेव्हा आपण मीठ वापरतो ना त्याच्यात थोडी टेस्ट बदलते, त्याने जरा टेस्ट चांगली लागते. तर हे मीठ पण मी टाकलेलं आहे ना. तर हे जे गुळाचं पाणी आहे ना गाळ करून घेतलेलं आहे एकदम थंड, ते आपल्याला त्याच्यात गाळून घ्यायचे, कारण कचरा वगैरे असतो ना गुळात कधी कधी, त्यामुळे आपण गाळूनच घेऊया. हे छान आहे ना असं चमच्याच्या साहाय्याने जरी अगोदर आहे ना थोडा वेळ मिक्स केलं तरी चालते. नंतर आपण हाताने तर मळून घेणारच आहे व्यवस्थित, कारण हाताने आपल्याला पाहिजे तसं आपण मळू शकतो. आणि बरोबर झालेलं आहे, कारण मी 1.5 वाटी बाजरीचं पीठ, आणि मी बाजरीच्या बनवल्यात म्हणून मी बाजरीचं पीठ यूज केलं आहे. आणि अर्धी वाटी छोट्या वाटीने ते मी तर छोटी वाटी अर्धी याची घेतली मी गव्हाच्या पिठाची. तर तुम्ही जर गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा रवा घेतला तरी. आणि कुणी कुणी आहे ना म्हणजे गव्हाच्या पिठाच्या बनवून त्यात थोडंसं बाजरीचं पीठ बेसन पीठ टाकतात. तर मी बाजरीच्या पिठाच्या बनवते, कारण आमच्या गावाकडे तरी अशाच बनवतात. गव्हाच्या पिठाच्या आपण कधी पण बनवू शकतो, पण आखाड स्पेशल खरं तर बाजरीच्याच पिठाच्या कापण्या असतात. जेव्हा एकादशीच्या वेळेस वारीला वगैरे जातात ना त्यावेळेस आमच्या इकडं बनवून देतात ही, कारण ही महिनाभर तुम्ही खाऊ शकतात, खराब वगैरे होत नाही काही नाही. आता मी व्यवस्थित असं मळून घेते. आणि छान आपलं जेवढं मी घेतलंय ना 1 वाटी गूळ 1 वाटी पाणी, त्यातच अगदी छान असं मळून होईल. काही पाण्याची पण गरज पडणार नाही किंवा पीठ वगैरे पण कमी पडलं नाही, आपलं बरोबर झालेलं आहे. थोडंसं मीठ आणि विलायची पावडर मी त्यामध्येच घातली, कारण परत आपल्याला फक्त लाटून घेऊन कापण्या पाडून घ्यायच्या. आता तर हे छान असं आहे ना पीठ आपलं मळून झालेलं आहे. आणि बाजरीचं पीठ असल्यामुळे खास आहे ना तर असंच ठेवायचं, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. आणि लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता, कारण छान असं झालेलं आहे. आणि भिजायची वगैरे गरज नाही, कारण हे बाजरीचं पीठ मी यूज केलेलं आहे. आणि बाजरीचं पिठाच्या आहेत ना त्याच्यात मी तेलाचं मोवण पण घातलेलं नाही, कारण जेव्हा तुम्ही याच्या बनवताना गव्हाच्या पिठाच्या त्यात थोडंसं तेलाचं किंवा तुपाचं मोवण जर घातलं तर आणखी छान खुसखुशीत व्हायला म्हणजे मदत होती. आणि बाजरीच्या आहेत ना त्या छानच होतात खुसखुशीतच. तर चला आता लाटून घेऊया. तर हे ना मी गोळे पाडून घेतलेले तर पीठ आपलं मळून झालं. आता गॅसवरती ना कढई ठेवून तेल म्हणजे तापत ठेवूया, तोपर्यंत आपल्याला लाटून घ्यायला.
हे लाटून घेते. तर हे असं आहे ना, आपल्याला अगदी छान असं लाटून घ्यायचंय. आणि तुम्हाला तर मी पहिलं पण म्हणजे सांगितलेलंच की बाजरीच्या पिठाच्या असल्यामुळे ना चिरटण वगैरे पण तरी काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं मी तेल लावते. गव्हाच्या पिठाच्या असल्या तर तेल वगैरे लावायची पण गरज पडत नाही त्याला. बाजरीचं असल्यामुळे थोडंसं चिरटलं जातंय. तर आपल्याला असंच आहे. त्या हाताने अगदी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मिडियम लाटायचे. साईडचा आपण कडा काढून टाकूया, काही प्रॉब्लेम नाही. तर छान अशी झालेली आहे. आणि ना अशा कट करून घेतल्यात आणि कुठल्याही शेपमध्ये कट केला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण मी अशा झाल्या, अशा केल्यात. आणि आपल्याला जशा होतील तशा लगेच तळून घ्यायच्यात. मी गॅसवरती तेल पण ठेवलेले आहे. लाटायचे तसंच आपल्याला तळून घ्यायच्यात. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही मी ठेवलेलं, कारण जास्त जाड झाल्या तर हे होतं, म्हणजे आतमध्ये पिठाळ राहण्याची शक्यता असते. आणि जास्त पातळ झाल्या तर कडक होते. तर मिडियम एकदम आपण चपाती जशी लाटतो ना त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं. अशाच प्रकारे सगळे आपल्याला करून घ्यायचे. आता एक एक करून उंडे मी पाडून घेतलेले इथं. आणि साईडच्या कडा आहेत ते मी हे असं काढून घेतलं होतं. चिरटते ना, बाजरीचं पीठ जास्त असल्यामुळे आपलं हे चिरटलं जातंय. तर आता आपण हे ना तेल तापलंय की नाही पाहू. आणि ह्या लगेच एवढ्या तळून घेऊ, कारण जास्त वेळ ठेवलं तर चिटकल वगैरे ते. हे जे ना लाटून झालेलं आपण काढून घेऊया आणि तळून घ्यायचे. आता लगेच निघतात, काही प्रॉब्लेम नाही आहेत काढायला. हे तेलात टाकलेले आहेत आणि फुगतायत पण चांगल्या. अशाच करून आपल्याला तळून घ्यायच्या. आता तर कापण्या आहेत ना आपल्या तळून पण झालेले आहेत आणि छान अशा फुगलेले आहेत. कारण मी आहे ना बाजरीच्या पिठाच्या केलेल्या असल्यामुळे काळे दिसतात आणि गुळ पण काळा होता चांगला गावाकडला. तर छान अशा झालेले आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून पहा आणि कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडलास तर लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.